जय जय रघुवीर समर्थ. मानवी स्वभावाचा एक विचित्र पैलू आहे बरं का. त्याला जर कोणी हिताचं सांगत असेल तर ते ऐकायचा त्याला अत्यंत कंटाळा येतो. स्वभावात बदल करणे ही तर फार पुढची गोष्ट झाली. मुळात हिताचं ऐकून घ्यायची मनस्थितीच नसते. बघा, कॉलेजमधल्या मुलांना, युवकांची ही प्रवृत्ती आपल्याला जास्त जाणवते. अभ्यास, शिस्त, व्यवस्थितपणा याबद्दल कोणी त्यांना सांगायला लागलं की त्यांना वीट येतो. तसंच संत आपल्याला सारखे सांगत असतात की हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, किंवा सगळेच संत सांगतात की तुमच्या जन्माचं हित साधा. हा नरजन्म तुम्हाला मिळालाय, पण मनुष्याला कंटाळा येतो की नाही. म्हणजेच श्रोत्यांना सुद्धा ऐकून ऐकून वीट येतो. पण नामाबद्दल संत सतत सांगत असतात. गोंदवलेकर महाराजांनी तर नामसाधनेबद्दल प्रेम उत्पन्न व्हावं म्हणून 365 प्रवचनं त्यांची आहेत. अतिशय सुंदर पुस्तक आहे, उत्तम पुस्तक आहे. त्यातली एक जरी प्रवचन तुम्ही वाचलं तर नामाबद्दल प्रेम निर्माण व्हायला त्याची मदत होते. एक गोष्ट समर्थ मनावर पुन्हा पुन्हा ठसवतात की नामासाठी पैसा लागत नाही, कोणताही खर्च नाही. तेव्हा रामचंद्रांच्या नावाचा मनापासून घोष करा. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. ते एवढ्यासाठीच सांगत असतात. भगवंताचा नामघोष करता यावा म्हणून तर समर्थांनी रामनवमीचा उत्सव सुरू केला. उत्सवामध्ये अनेक परंपरा, रथयात्रेची परंपरा त्यांनी चालू केली. म्हणजेच ह्या उत्सवाच्या निमित्ताने एक वातावरण चांगलं निर्माण होतं आणि सामान्य माणसं त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि नामघोषाला लागतात, इतकीच सगळ्या संतांची इच्छा असते. जय जय रघुवीर समर्थ.